नमस्कार. खूप विचारी सगळं चालू आहे. लढा जोरात द्यायला पाहिजे हेही चालू आहे. त्या अनुषंगानं कवितेतून थोडं बोलते आणि मग माझी कविता घेते. पाकळ्यांना एकजुटीचा छंद आहे, म्हणून का फुलासे एवढा गंध आहे. पाकळ्यांना एकजुटीचा छंद आहे, म्हणून का फुलास एवढा गंध आहे. छाटल्या फांद्या तरी पालवी पुन्हा आहे, संविधानाशी नाते आमचे असे अबाधित आहे. द्वेष तिरस्काराची लाट जरी अमाप आहे, द्वेष तिरस्काराची लाट जरी अमाप आहे, बुद्ध गांधी भीमराय भूमीत या रुजला आहे. बुद्ध गांधी भीमराय भूमीत या रुजला आहे. आता बऱ्याच वेळा कुंकू टिकली यानं बरंच होतंय. कुंकू अथवा टिकलीने सजवू कशाला कपाळ, जगण्याच्या हिमतीने कवेत घेते मी आभाळ. ना सौभाग्यवती ना गंगा भागीरथी दुर्गा चंडिका, सावित्र्याची लेख माणूस मी, सावित्रीची लेख माणूस मी. इथं संख्याबला स्त्रियांची कमी दिसतीये, त्या अनुषंगानं मला थोडं काही सांगायचं आहे. त्या हेतून मी कविता आपल्या समोर ठेवतीये. कवितेचं नाव आहे शब्दाबाहेर. बघा पटतंय का? कवितेचं नाव आहे शब्दाबाहेर. तू कुटुंब प्रमुख. बघा, तू कुटुंब प्रमुख, तू घे ना पुढाकार, कुठे तुझ्या शब्दाबाहेर ती. गुरव सर, कुठे तुझ्या शब्दाबाहेर ती. तुझं सगळं ऐकते समजून घेते, तुझं सगळं ऐकते समजून घेते ती. ही भाजी ती स्वच्छता, त्याला मदत, तिची सेवा, असे जेवण तसे कपडे, मुलांच्या शाळा शिकवण्या. तुझं सगळं ऐकते समजून घेते ती. ही भाजी ती स्वच्छता, त्याला मदत, तिची सेवा, असे जेवण तसे कपडे, मुलांच्या शाळा शिकवण्या. आहे तुझ्यावर तिचं प्रेम, करते ती तुझे सांगशील ते, कुठे तुझ्या शब्दाबाहेर ती. तू सांगून तर बघ, ती ऐकेल नक्की तुझं. तिलाही टिकवायचा आहे संसार, कितीही नको वाटला तरी नवरा आणि मुलं हवी आहेत तिला, कुठे तुझ्या शब्दाबाहेर ती. तिला काय सांगायचंय? तू घे स्वतःची काळजी, मित्र मैत्रिणीत मिसळ, पुस्तक छान वाच, व्याख्यान ऐक. तू घे स्वतःची काळजी, मित्र मैत्रिणीत मिसळ, पुस्तक छान वाच, व्याख्यान ऐक. तुला हवं ते जरूर कर, मुला बाळांची काळजी नको, मीही थोडं सांभाळेन घर. मुलाबाळांची काळजी नको, मीही थोडं सांभाळेन घर. कोणतेही कर्मकांड नको, पूजा अर्चा व्रत वैकल्य सोवळं ओवळं काही नको. कोणतंही कर्मकांड नको, पूजा अर्चा व्रत वैकल्य सोवळं ओवळं काही नको. 16 सोमवार उद्दीपन, आणखी काही तथ्यहीन अवैज्ञानिक काहीही नको. सांग तिला कार्यकारण भाव समजावून, ती नक्की ऐकेल तुझं, कुठे तुझ्या शब्दाबाहेर ती. तिला ओझं वाटणाऱ्या रीती रिवाज रूढी परंपरा यातून बाहेर काढ. तिला ओझं वाटणाऱ्या रीती रिवाज रूढी परंपरा यातून बाहेर काढ. तिचं जगण्यावर प्रेम आहे, तिचं तिला समजावं खरं तर, पण कुठे मिळतो वेळ तिला कामातून आईपणातून विचार वाचायला, विचार समजायला, विचार समजावून घ्यायला आणि तसं वागायला. तुझं नक्की ऐकेल ती, तू कुटुंब प्रमुख, कुठे तुझ्या शब्दाबाहेर ती. तिला कळू दे संविधान, कळू दे जिजाबाई, कळू दे शिवबा सावित्री ज्योतिबा, कळू दे गौरी लंकेश, कळू दे दाभोळकर, कळू दे अनेक साहित्य, समजू दे व्यापक होऊन मिळून साऱ्या बंधू भगिनी, कळू दे परिवर्तन, मानवता, समता, विज्ञान निष्ठा, समजू देत अनेक माणसं, कुठे तुझ्या शब्दाबाहेर ती. घरची पद्धत म्हणून, आई वडिलांना बरं वाटावं म्हणून, घर सांभाळणं नाकाल म्हणून, बाहेरच्या जगाशी संबंध नको म्हणून,
ती शिकेल, बंड करेल, बोलेल, व्यक्त होईल, तिला व्यवहार करतील, डोक्यावर मिरे वाटेल, स्वैर होईल, संसार टाकेल, वरचढ होईल, ती निर्माण करेल तिची सत्ता. म्हणून तर तू घाबरत तर नाहीस ना? कुठे तुझ्या शब्दाबाहेर ती? तू घे ना पुढाकार, कुठे तुझ्या शब्दाबाहेर ती? असा कसा रे तू दुबळा, असा कसा रे तू दुबळा, असुरक्षित मित्रा, विश्वास ठेव, जबाबदारी ओळख, जबाबदारी घे. बाईलाही मन असतं, माणूसपणाचं भान असतं, स्वातंत्र्यावर प्रेम असतं, विसरू नकोस तू. तू कुटुंब प्रमुख ना, कुठे तुझ्या शब्दाबाहेर ती? तसं काही गैर करणार नाही ती, दाखवत नसली तुला तरी खरी समतेची भुकेली ती. अपवाद सोडून दे, तिलाही हवा आहेस तूच, ती अपूर्ण तुझ्या विना, तू अपूर्ण तिच्या विना. दोघही बरोबरीनं चालायला हवं, वैचारिक पूरकत्वाशिवाय कसं जगणं होईल पूरक? कुठे तुझ्या शब्दाबाहेर ती? जर तुला हे मान्य नसेल, पूरकत्वातील तिची जाण नसेल, तर मग तू मनूचा गुलाम आहेस, संविधान लोकशाहीचा अपमान आहेस. उगाच पुरोगामित्व मिरवू नकोस, सावित्री ज्योतिबाचं नाव घेऊ नकोस. तू घे ना पुढाकार, कुठे तुझ्या शब्दाबाहेर ती? कुठे? सावित्री आणि ज्योतिबांच्या सहजीवनाला समर्पित ही कविता होती. धन्यवाद.